महासंग्राम महाथरार आपण तिसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहोत आणि दुसरी मॅच होणार आहे। अगदी चांगली मॅच चुरशीची मॅच मागची पाहायला मिळाली, शेवटच्या षटकापर्यंत रंगणारी मॅच। आणि इथे आपण बघू शकता मॅन्युअल स्कोररसाठी इथे मी विनंती करेल आपण यायचं आहे। गेले 3 दिवस आमच्याबरोबर जुडले जात आहेत ते म्हणजेच नियाज माझगावकर। आपण बघू शकतात एक चांगले क्रिकेटर, लेजेंडरी क्रिकेटर तारापूरचे आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या बाबतीत जिथे कमी तिथे आम्ही ते सांगतायत। पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील, स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आमचे नियाज भाई। आपका स्वागत है कॉम्बॉक्स में नियाज भाई। सकाळ सकाळचं मात्र वातावरण होतं, तर एक चांगली मॅच पाहायला मिळते। फुलटस आहे, खराब चेंडू आहे, आ बेल मुझे मार असा मात्र चेंडू हाताळला जातोय। फलंदाजाने सांगितलं थँक्यू व्हेरी मच। अगदी झोन मधला चेंडू, प्रत्येक फलंदाजाचा आवडीचा चेंडू मात्र दिलाय। हा बघा पायामध्ये फुलटस आणि त्याला पाठवला बाउंड्री लाईनच्या पार, येतोय MPL षटकार 6 धावा। याच गोलंदाजाला आपण PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा PDDच्या मैदानावर झाली, तिथे देखील खेळताना पाहिला। असे मुच्छालेला स्वरा 11 टीम मधून खेळताना आपल्याला दिसला आसिफ, आणि अगदी सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता त्यांच्या टीमने आणि सेमीफायनल मधून त्यांचा टीम बाहेर गेली। अनिकेत राऊत म्हणजेच बाप्या, पंकज पाटील अगदी मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले। त्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा तिसरे वर्ष आपल्याला पाहायला मिळालं पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग। आणि या स्पर्धेमध्ये सुरुवात अगदी खराब होत असताना आसिफ कडून 4 मध्ये 14 आणि त्यामध्ये थोड्या ऍड करा, इथे देखील धावा येतील असं वाटतंय, परंतु यावेळेस फटका तेवढी ताकद झोकता आली नाही। अगदी यॉर्करच्या शोधामध्ये गोलंदाज जातोय, चेंडू फुलटस भेटतायत आणि त्याचा फायदा देखील उचलला जातोय। 5 चेंडू आणि 5 चेंडू मागे धावा खर्च केल्यात 15। चांगली सुरुवात करत असताना यावेळेस पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवत असताना फलंदाज पाहायला मिळतोय। अग्रेशन अगदी वेगाने धावतोय यावेळेस फलंदाज चांद। सुपर फटकेबाजी करतोय आतिफ। नवीन फलंदाज आपण बघू शकता जो नो स्ट्राईकला होता तो आता स्ट्राईक वर येतोय। अगदी चांगला चेंडू, यावेळेस फटका सजवलाय 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे। मिड ऑफला फील्ड होणार, 2 डॉट, 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल अशा रीतीने मात्र आपण बघू शकता पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 15 पाहायला मिळते। अगदी 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर फेकायचे ते लक्षात घ्या, जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल। प्रीतम भाई ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट, पहले मैं तो खूबसूरत ग्राउंड का तारीफ करूंगा। बहुत ही खूबसूरत ग्राउंड, हरी घास मौजूद और अच्छा रन इन द बिटवीन के लिए ग्राउंड है। और मैं कहूँगा कि एक प्लेटफॉर्म ये किया है इलियास भाई ने, बहुत ही खूबसूरत मुस्लिम लीग पालघर और बोईसर लीग है ये, बहुत ही खूबसूरत। एक बच्चों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म नजर आएगा, अच्छे अच्छे बच्चे यहाँ पर निकल के आएंगे, ये हमको देखने मिलेगा। प्रीतम भाई क्या कहना है, कितना खूबसूरत टूर्नामेंट और एक प्लेटफॉर्म मिलेगा बच्चों को, क्या कहना है इसके बारे में? नक्कीच इथे विचार केला तर युवा पिढीसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे। अगदी बघायला गेलं तर इथे तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा, बघायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा होत राहतात पालघरमध्ये, तिथे मात्र तुम्ही एखाद्या कॅप्टनच्या नजरेमध्ये जातील आणि त्यानंतर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये देखील खेळू शकतात। इलियास पठाणची जेवढं कौतुक करेल तेवढं कमी, खास करून युवा खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे। तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, ती सिद्ध करा मैदानाच्या आतमध्ये। ज्याप्रमाणे म्हटलं जातं की तुम्ही क्रिकेट खेळताना तुमची बॅट बोलली पाहिजे, जास्त काम बॅटीने आणि बॉलिंगने करून दाखवा। स्लेजिंग होते ती थोड्यापुरता ठीक आहे, परंतु ओव्हर करू नका। यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये। हमारे साथ जुड़ चुके अक्रम भाई का भी स्वागत है, थैंक यू। डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी वाईटच्या अपेक्षेत चेंडू सोडला होता, परंतु इकडे पंच सांगतायत की इट इज फेअर डिलिव्हरी। अगदी चांगला चेंडू आहे, गोलंदाज जाफर भाई आपल्याला पाहायला मिळतोय। जाफर डाव्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे। या एंडने थोडा ॲडव्हान्टेज गोलंदाजाला की वारा जो आहे तो उलट्या दिशेला आहे।
गुड बॉल, फटका फसलाय, परंतु इकडे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केला नाही आणि इकडे मात्र आपण बघू शकता 4 धावा मिळत आहेत. उनको ऐसा प्रीतम भाई, उनको ऐसा लगा कि ये सर्कल है, उसके बाहर जाना नहीं है. मैं भी यही बोलने वाला था. वो खिलाड़ी बता भी रहा है कि ये 38 यहाँ तक ही है, 38 में खाली खड़ा रहना है, फील्डिंग के लिए आप जा सकते हैं बाहर. सही कहा, मैंने देखा क्योंकि वो जगह पे रुककर कैच के लिए जंप की. एक कैच हो सकता था, बड़ा कैच. और वो चांद जो कि इनफॉर्म बल्लेबाज जिन्होंने आसिफ भाई की अच्छी गेंदबाज के सामने 15 रन जुटाए, एक बड़े 2 शॉट 3 शॉट, एक 6 और 2 बाउंड्री देखने मिली. जाफर ने अपने जाल में फंसाया था, फिरकी की जाल में, लेकिन कैच ड्रॉप हुआ है मुझे मेरे कहने से, और 4 रन का एक नुकसान होएगा प्रीतम भाई. येस, 4 धावा ह्या बहाल केला असं म्हणायला हरकत. प्रयत्न देखील झाला नाही, प्रयत्नाचे परमेश्वर. 20 धावा. काय चांगला चेंडू आहे. अगदी मात्र यावेळेस हलक्या हाताने चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. जो आजचा आधुनिक क्रिकेट आहे, त्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. ते बॅटिंग म्हणा किंवा बॉलिंग म्हणा, अलग अलग टेनिसमध्ये टिपिकल स्ट्रोक देखील आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता मात्र स्पिनर जे आहेत ते फास्टर चेंडू हाताळत आहेत ना, फास्टर आहेत ते स्लोवर चेंडू हाताळत आहेत. जाफर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट, लोअर फुल टॉस अपील केली, पण तो बॅटला चेंडू लागलेला आहे. इकडे 1 धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 21 धावा. धावपलकावर चांगली गोलंदाजी होत असताना जाफरकडून चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4 आणि धावा खर्च करतोय त्या म्हणजे 6. अगदी मात्र बघायला गेलं तर विकेट देखील त्याच्या खात्यात आला असता जर थोडा प्रयत्न झाले असते. 20 धावा धावपलकावर आहेत, माफ करा, क्षमस्व असावी. चुकीला सुधार केली जाते. स्कोरबोर्ड आमचा सांभाळत ते म्हणजे नियाजबाई. अचूक कामगिरी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव असेल, मला वाटते सरफराज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21. पॉवर प्लेचं षटक आहे, दुसरं षटक आहे, शेवटचा चेंडू आहे. 38 मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत, या चेंडू नंतर जे रिस्ट्रिक्शन आहे क्षेत्ररक्षकावर 38 मध्ये राहण्याचं, तो थोडं अटलं जाईल. 3 अजून अतिरिक्त खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ये रिस्की स्ट्रोक है, ये लगे तो आबाद नहीं तो बर्बाद, ऐसा ये स्ट्रोक है. आणि ते मात्र यावेळेस डॉट चेंडू होते. कमबॅक करून दिलाय गोलंदाजाने. ओव्हर आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊन द्या जाफरसाठी. फक्त 5 धावेचं षटक त्याने हाताळलं. 21 धावा धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. देखिए अकरम भाई, अभी 2 ओवर खत्म हो चुके हैं, 21 स्कोर कार्ड पर विकेट नहीं गया. क्या लगता है कितना रन होना चाहिए, ये एक अच्छी मैच देखने मिलेगी? बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी कर रहे हैं चांद, लेकिन जाफर जब गेंदबाजी पे आए हल्की गेंद डाली, ज़्यादा स्पीड नहीं दी. जो आसिफ भाई ने गलती की थी, जो स्पीड दी थी उनको, और सिर्फ स्ट्रोक खेले थे, दिशा दिखाई थी और रन जुटाए थे. जाफर की अच्छी गेंदबाजी कहूँगा. थोड़ी सी गेंद को फ्लाइट कराई, हवा में गेंद को लहराया, बल्लेबाज को रिवर्स या स्वीप मारने पे मजबूर किया, और जो स्कोर 21 रन लगाए. मैं 2-3 दिन से देख रहा हूँ, ऑब्जर्व कर रहा हूँ. गेंद जूनी होने के बाद जो पुरानी गेंद होती है उसके बाद चारों तरफ बड़े बड़े शॉट देखने मिलते हैं. उस तक अगर बल्लेबाजी ने विकेट बचाई है तो कुछ तो उनका एक प्लानिंग रही होगी, उसके बाद वो बड़े शॉट खेलने मिलेंगे ऐसा नजर आ रहा है. लगभग कम से कम 70-80 तक स्कोर जा सकता है प्रीतम भाई. यस, उतने रन चाहिए भी. सामने एक अच्छी बैटिंग लाइनअप है, लेकिन सामने वाली टीम के पास आकिब कुरैशी जैसा हीरा भी है, जो अपने धारदार गेंदबाजी के लिए पहचाना जाता है. बघायला गेलं तर दोन्ही बाजूला चांगली टीम आहे. आणि असं म्हटलं तर जेव्हा 2 ताकदीच्या समान ताकदीच्या टीम आमने सामने येतात तेव्हा मॅचमध्ये चुरस पाहायला भेटते. इथे देखील मॅचमध्ये चुरस पाहायला भेटेल, यात काही वाद नाही. आसिफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं. पहिलं षटक थोडं महागडं होतं, कमबॅक करावं लागेल, परंतु इथे मात्र जाफरने कमबॅक करून दिलाय. 10.50च्या सरासरीने एकही गडीने गमावतं 21 स्कोर कार्डवर. फुलटसच आहे. पुन्हा एकदा चेंडू. इथे संधी होती आतिफला, यावेळेस मात्र 1च धाव मिळेल. अगदी खराब चेंडूवर सिंगल आलेली आहे. स्वतःवर नाखुश असेल फलंदाज. कुतुब 11 विरुद्ध सुलतान 11. सुलतान 11 टीमचा सुलतान कोण असेल बघूया. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 22-22. चांद ऑन स्ट्राईक. आतापर्यंत बघायला गेलं तर 7 चेंडू आणि 17 धावेवर खेळतोय चांद, आणि 6 चेंडू आणि 6 धावेवर खेळतोय तो म्हणजेच आतिफ.
दुसरा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. छोटा रनअप आहे आणि आसिफ हा चांगला खेळाडू आहे. चांगला खेळाडू कमबॅक करणं येतं परंतु इकडे कमबॅक करून देणार नाही आहे. त्याच दिशेला त्याच ठिकाणी चेंडू हाताळला जातोय आणि रिझल्ट देखील आपल्याला सेम पाहायला मिळतोय. येतोय MPL चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. सलग फुलटच चेंडूचा वापर केला जातोय. इथे टप्पा भेटत एकदा काही मात्र गॅप मध्ये गेला तर तो बाउंड्री लाईन पारच जातोय. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26. 26 धावा धावफलकावर. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी पाहायला मिळते की आपल्या हुकुमी गोलंदाजाला मार पडतो आणि कधी कधी जेव्हा हुकुमी गोलंदाजाला मार पडतो तेव्हा पुढच्या येणाऱ्या गोलंदाजाची कामगिरी असते की त्यांनी कव्हर करून द्यावं. येथे आता मात्र चांगला चेंडू. प्रीतम, आपने सही कहा क्योंकि अच्छे अच्छे गेंदबाज रहते हैं लेकिन जो रीड करा रहता है उनके साथ में बहुत सारे टूर्नामेंट खेले हुए रहते हैं. उनको पता होता है वो गेंदबाजी कहाँ करेगी तो पहले से तैयार रहते उस शॉट के लिए. और जाफर ज्यादा कर खेलते नहीं उसकी वजह से थोड़ा से मिस हुए थे. अगली गेंद आसिफ भाई की थोड़ी सी यॉर्कर गेंद हल्की से बाहर गेंद हल्की सी अपील. एक बड़ा मछली जाल में फंसती हुई चांद जो कि आक्रामक हो रहे थे जिसे लेग कटर के रूप में थोड़े से फंसाया. बाहरी किनारा लगा और बागे काम कीपर. प्रीतम भाई कैसी गेंदबाजी. यस सर. अच्छे खिलाड़ी की यही पहचान होती है कि उसे कमबैक करना आता है और आसिफ भाई ने बहुत बड़ा क्रिकेट खेला है. अंडरम कहे या ओवरम कहे उनका नाम दोनों ही तरफ है. देखा जाए तो ओवरम में भी यहाँ से लेकर मुंबई तक 40+ की टूर्नामेंट वो तो खेलते ही है. एक बड़े नाम के खिलाड़ी है. नई बल्लेबाज साहिल कुरैशी इन एट नंबर 3. बल्लेबाज बाएं हाथ का भेजा है. ये एक अच्छी रणनीति है क्योंकि अगली ओवर जाफर अगर आते तो फिर बाएं हाथ का बल्लेबाज सामने होना चाहिए. प्रत्येक टीमची एक रणनीती असते की एक उजवा एक डावा. कारण की दोन्ही एंडला आपण बघू शकता तर मॅच सुरू आहे. दोन्ही एंडने गोलंदाजी होत आहे. तर एक उजवा एक डावा मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. कोणत्या प्लेयर समोर कोणता प्लेयर पाठवणं हे देखील एक चांगल्या कॅप्टनची निशाणी असते. यस सर. प्रीतम भाई, जब तक मैंने देखा है कि आसिफ भाई जो गेंदबाजी करते हैं लेफ्ट हैंड बल्लेबाज को बहुत ही मुश्किल में रखते हैं. उनकी गेंद थोड़ी सी स्पीड होती है अंदर आती है. लेफ्ट हैंड बल्लेबाज पे थोड़े सी भारी नजर आते हैं. वो बहुत सारे मैंने टूर्नामेंट देखे उनके. लेफ्ट हैंड बल्लेबाज को बड़े शॉट मारने नहीं देते. अब तक का मेरा ये समीकरण है. लेकिन देखते नए बल्लेबाज आसिफ भाई थोड़े से महंगे तो साबित हुए लेकिन जिस विकेट की जरूरत थी उनको पेविलियन की रुख किया है. मैं कह रहा था अच्छी गेंद आगे निकले थे. कवर की ओर ढकल के 1 रन मिलेगा. इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 27 रन. प्रीतम भाई. यस 27. जिस तरह से अगर बाया हाथ का गेंदबाज हो तो दाएं हाथ के बल्लेबाज के लिए परेशानी रहती है. उसी तरह बाएं हाथ का अगर बल्लेबाज आए तो दाएं हाथ का गेंदबाज उसे परेशान करता है. एक नेचुरल स्विंग मिलता है उन्हें. और आसिफ भाई अच्छे खिलाड़ी है. मंजे हुए खिलाड़ी है. अगदी झोन मधला चेंडू उचललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. विकेट मिळणार. अगदी फटका चांगला होता परंतु क्षेत्र जे निवडलं ते दूरचं निवडलं. इथे मैदान खूप मोठं आहे. इथे तुम्हाला मैदान क्रॉस करायचं असेल तर ताकद प्लस टायमिंग दोन मात्र झोकणं गरजेचं आहे. इथे ताकद आली परंतु टायमिंग तेवढी प्रॉपर करता आली नाही. यावेळेस मात्र येतोय विकेट. 2 विकेट मिळाले या ओव्हरमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. 27 धावा धावफलकावर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 यावेळेस पाहायला मिळतोय मिस्टर अगदी बॅटी खालचा चेंडू होता. सरळ बॅटने खेळला होता. लॉंग ऑन रिजनला एक चांगली कॅचिंग. थोडा दबावचा कॅच असतो. जेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाकडे चेंडू येतो धडधड वाढते आणि ती मात्र बॅलन्स करून आपल्याला कॅच करावा लागतो. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल हे सांगितलं होतं त्यांच्या कॅप्टनने. इथे बघायला गेलं तर 27-9च्या सरासरीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. फैजान नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुदस्सर नवीन बॅट्समन आहे. प्रीतम भाई, में जो आसिफ भाई की टीम है कुतुब कौन सा सुल्तान एयरलाइन, उनका जो बैलेंसिंग किया है उन्होंने, जो चिंचन तारापुर जो उनके आंखों के नीचे और हाथ के नीचे जो खेले हैं प्लेयर है उन पे ज़्यादा भरोसा दिखाया है. उनके अंदर एक आकिब कुरैशी जैसे एक महान गेंदबाज भी मौजूद है लेकिन अब तक वो गेंदबाजी पे क्यों नहीं आई है. थोड़ा सा प्लानिंग रहेगी उनकी.
आकिब उनके खिलाफ है। खिलाफ है, सॉरी। अगले गेंदबाज परवेज नजर आएंगे, एक तेज गेंदबाज, अच्छे गेंदबाज है जो चिंचन के टीम के अंदर, टीटीएस के अंदर खेलते हुए नजर आते हैं। अच्छी स्टाइल है उनकी गेंदबाजी की, एक प्रॉपर गेंदबाजी नजर आएगी आपको, लेन गेंदबाजी नजर आएगी। और बहुत ही खूबसूरत आयोजन किया है इलियास भाई ने, बहुत ही खूबसूरत आयोजन, जो कि नए नए बच्चे को एक अच्छा मौका, एक अच्छा प्लेटफॉर्म नजर आएगा। और इलियास भाई अपने बच्चे लोग को बहुत आगे लेके जाते हैं, जिन्होंने आसिफ भाई बहुत सारे प्लेयर को बड़ा बड़ा बनाया है। उस तरह की खोज रहेगी इस टूर्नामेंट के अंदर, अच्छे अच्छे प्लेयर देखने मिलेंगे और वो इलियास भाई की कप्तानशिप के अंदर बार बार खेलने मिलेगा। क्या कहना है प्रीतम भाई? यस सर, देखा जाए तो छोटी सुरुवात हमेशा ही अच्छी होती आहे। सुरुवातीला गली क्रिकेट, त्यानंतर गावच्या मेन टीममध्ये, त्यानंतर बघायला गेलं तर मोठ्या टीममध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे, चांगला खेळ दाखवून। आणि इकडे वारंवार तोच प्रयत्न असेल की यावेळेस इथे मात्र आपण या जिल्हास्तरीय स्पर्धेवर चांगली कामगिरी केली तर येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या मोठ्या स्पर्धामध्ये देखील खेळताना दिसतील हे खेळाडू। टेनिस क्रिकेट आता मात्र जर बघायला गेलं तर साधा सोपा राहिलेला नाही आहे। इथे तुमच्याकडे काहीतरी एक्सपेक्टर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील। ये क्रिकेट का खेल है, ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकल जाता है अच्छे अच्छों का। आणि पहिला चेंडू सिंगलने सुरुवात, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल 28 धावा धावफलकावर। अगदी बघायला गेलं तर आता बोईसर भागामध्ये देखील 5 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। तब्बल ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट स्पर्धा जी आपण बघितली पीडीडेच्या मैदानावर, जल्लोष, प्रेक्षकांचा आक्रोश, अगदी मजा आली। खास करून बघू शकता तुषारजी संकेत यांचा बॅनर इथे देखील पाहायला मिळतोय, त्यांच्या माध्यमातून त्यांची संकल्पना अगदी यशस्वी ठरली। एज आणि कॅच आउट, बल्ले का किनारा, कीपर का सहारा, बल्लेबाज को लौटना होगा, थोड़ा मायूस नाराज, मगर आउट होने के बाद आपको लौटना पड़ता है डगआउट्स में। ये शुरुआत हुई थी कड़क अकरम भाई और उसके बाद कमबैक किया है टीम ने। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, जाफर जब आए थोड़ी सी गेंद को लहराया, उसके बाद थोड़े से बैकफुट में ढकेला बल्लेबाजी को और विकेट लगातार जाती हुई एक चांद के रूप में जो बड़ा झटका लगा था, थोड़े से बैकफुट में नजर आए बल्लेबाज। और मैं जो कह रहा था सुल्तान 11 के ओनर परवेज भाई, जो कि मंडप और अपने शादी के ऑर्डर लेते हैं, बहुत ही खूबसूरत उनका प्रदर्शन रहता है और अच्छे उनके पास मंडप मौजूद है, उनकी मैं तारीफ करूंगा। और हमेशा वो अपने तारापुर के बच्चों को साथ देते हैं, जैसे बहुत सारे उनके टूर्नामेंट भी आयोजन करते हैं, उनका तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं। परवेज जब मैं आसिफ भाई में कह रहा था कि आसिफ भाई ने एक भरोसा जताया है परवेज पे, एक हमारे चिंचन के टीटीएस में गेंदबाज खेलते, अच्छी स्टाइल लेन गेंदबाजी करने में सक्षम और उसी गेंद पे आउट किया। क्या कहना है ये नए गेंदबाज का? एक चांगली रणनीती आहे, कारण की डाव्या हाताचा बॅट्समन होता, जाफरला थांबवलं, परंतु इकडे उजव्या हाताच्या बॅट्समनला देखील मात्र चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय परवेज हा गोलंदाज पाहायला मिळतोय। धावसंख्येचा विचार केला तर प्रीतम भाई, जो ये अमीर भाई जो कितनी तेजी से भाग के आए और अच्छा थ्रो दिया, उनके फिटनेस के बारे में कहे गए 40+ हो चुके हैं। आमिर भाई का तो मैं फैन रह चुका हूँ। अंडर में भी मैंने कहा था कि खूब कम खिलाड़ी है जो इस उम्र तक खेलते हैं, उसमें यतीन रहेंगे, आमिर रहेंगे, आसिफ रहेंगे आणि खऱ्या अर्थाने युवाला लाजवेल असं त्याचं क्षेत्ररक्षण आहे। या वयामध्ये देखील तो डाईव्ह करतो, अगदी मात्र डाईव्ह करून चेंडू अडवतो। धावसंख्या 29-29। जाऊया आपण नक्कीच ऑनफिल्ड मॅचकडे। प्रत्येक टीमचे तारे सितारे आहेत, कारण की जिल्हास्तरीय स्पर्धा आहे। साहिलला इकडे चान्स भेटलाय, परंतु चान्सचा फायदा उचल का, इकडे कॅच अगदी ड्रॉप झाली। अमजद आपल्याला पाहायला मिळतोय, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, यावेळेस आपण बघू शकतात अगदी चित्याच्या चपळाईने धावा पूर्ण केल्या। 38 सर्कल मधूनच 2 पाहायला मिळत आहेत। 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल। हा बघा फटका फसला होता अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि क्षेत्ररक्षक जो आहे तो मात्र मजबूत शरीरयष्टीचा आहे, थोडा वाकण्यामध्ये आपण बघू शकतात समर्थ झाला नाही, आणि त्यामुळे मात्र 2 धावा मिळत आहेत। 31 स्कोर कार्डवर साहिल
संधी मिळाली, संधीचं सोनं होईल का? साहिल मात्र वन डाऊनच्या रूपामध्ये उतरलाय. पहिली मॅच बघितली, 70 धावा चेस करण्यात आल्या. म्हणजे इकडे धावा चेस होत आहेत. फुलटच चेंडूला फटका स्विंग केलाय, परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अगदी बघायला गेला खराब चेंडू मिळाला होता, फुलटसचा चेंडू फुलटसच मिळाला आणि त्यामध्ये शहबाज क्या बात आहे, आपल्या टीमच्या 5 धावा सेव्ह केल्या आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रीतम भाई ये होता है प्रेशर। एक अच्छी गेंद थी, जब कैच ड्रॉप हुआ था उसके बाद थोड़ा सा प्रेशर गेंदबाज में नजर आया। फुलटॉस गेंद थी, बड़ा शॉट लगाया था। स्कोर यस, रेफर घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी बीमर साठी बॅटिंग टीमने. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बघूया इकडे थर्ड अंपायर कडे आपण बघूया काय होतंय. नो बॉल साठी रेफर केलेला आहे. यस, फेअर डिलिव्हरी. इकडे मात्र बॉल मोजला जाईल आणि रेफर आता मात्र संपलेला आहे बॅटिंग टीमसाठी. धावसंख्या 1 नेच पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 32-32. मागच्या मॅचमध्ये 70 अगदी सहजरित्या चेस केल्या. इथे किमान 60 स्कोरबोर्डला येणं गरजेचं आहे. चौथं षटक मार्गस्थ. यावेळेस आतमध्ये येऊन फटका स्विंग केला लॉंगॉनच्या डोक्यावरून, मस्तक पे दस्तक, चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय MPL षटकार. 6 धावा. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40 आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटच्या झोन मध्ये, रडार मध्ये, ऑप्शनच्या बाहेर ठेवण्यात आला. फलंदाजाचं शॉट सिलेक्शन अगदी चांगलं, प्रॉपर टायमिंगने चेंडूला पाठवलंय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पार, अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी, आणि हे वारंवार करावं लागेल. 40 धावा ह्या धावपलकावर पाहायला मिळतात. 40 स्कोर कार्डवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40. येणारे 12 चेंडू 38 सॉरी 38 स्कोर कार्ड पर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायला गेलं तर दुसरी मॅच आहे. या मॅच मध्ये जो विजयी होणार तो पहिल्या मॅचचा विजयी टीम बरोबर खेळणार. म्हणजेच नियाज माजगावकर अँड टीम, या टीम बरोबर त्यांची मॅच असेल. 38 धावा धावपलकावर आहे. 38 स्कोर कार्डवर 4 षटकं इकडे समाप्तीनंतर. आता मात्र पर्याय नाही आहे, कारण की नवीन गोलंदाज नाही आणू शकत, कारण की दोन्ही बाजूला मात्र अटॅक होत असताना, त्यामुळे मात्र जाफर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना आसिफ आपण बघू शकता क्षेत्ररक्षण सजवतोय, फिल्डिंग सजवतोय. एक चांगला फलंदाज, एक चांगला खेळाडू, एक चांगला कॅप्टन, एक चांगला व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतोय आसिफ मुचाले. अगदी या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात प्रत्येक ठिकाणी त्याने लक्ष ठेवलेलं आहे. चला थोडा स्पीडअप ठेवा आसिफ भाई. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खराब आहे. फटका इकडे सजवला आहे, हा नक्कीच निघून जाणार. सीमारेषा पार. येतोय चौकार. अगदी षटकाराचा बॉल होता, परंतु 4 धावा काय येऊ ना, ते येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ ते येणं गरजेचे आहेत. यावेळेस मात्र 4 धावा. 4 धावेने थोडा कॉन्फिडन्स वाढेल इकडे फलंदाजाचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 42-42. अगदी खराब चेंडू हाताळला. हेच कारण होतं मागची ओव्हर थांबवणं. 5 धावा देऊन देखील त्याला चौथ्या ओव्हरमध्ये आणलं नव्हतं, कारण की डाव्या हाताचा बॅट्समन समोर होता. परंतु आता मात्र चौथी ओव्हर संपलेली. 5वी ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज नाही काढला, कारण की झापरने 5 धावा दिल्या होत्या, त्यालाच मात्र गोलंदाजी मार्कवर बोलवलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 42. फटका इकडे स्विंग केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र 1 आणि खराब फिल्डिंग. 1च्या 4. नशिबाचा चौकार. गेंदबाज करे तो क्या करे. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार इकडे मिळत नाहीये.
इकडे मात्र 4 धावा येत आहेत, 2 एक्स्ट्रा धावा देत असताना स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 46 धावा धावफलकावर. अगदी बघायला गेलं तर टीम वाटून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक गावचे खेळाडू आहेत. प्रत्येकाला घेऊन खेळणं गरजेचं आहे. एकदम शांत वातावरण आहे फिल्डिंग टीम मध्ये. आसिफ तरी कॅप करतोय. खूप चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक. अगदी मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेटचं पतंग बॅक टू डगआउट. एस डी जे विकेटचा पतंग येत असताना आणि आपण बघू शकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. आकिब कुरेशी टीमचा संघनायक कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत असताना छोटा भाऊ बाद झाला. साहिल कुरेशी त्याची जागा सांभाळायला मोठा भाऊ येत असताना आकिब कुरेशी एक मोठं नाव आहे. बघायला गेलं तर लेदर क्रिकेट म्हणा टेनिस क्रिकेट म्हणा एक आपली छाप सोडली आहे या खेळाडूने. खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे आणि यावेळेस लीड करत असताना कुतुब 11 या संघाला. गोलंदाज तयार जाफर, फलंदाज तयार आकिब. नो स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो म्हणजेच फैजान. 2 सलग चौकारानंतर विकेट आलाय. ऑप्शनच्या अगदी बाहेर चेंडू ठेवण्यात आला आणि यावेळेस मात्र पंच सांगतात इट इज फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खूप चांगला आहे. अगदी स्लो हाताने चेंडू हाताळला जातोय. अगदी मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल कमबॅक केलंय गोलंदाजाने 2 चौकारानंतर. राजपेटीने फटका स्विंग केला होता परंतु इकडे बॅटवर तेवढा चांगला आला नाही. एकदा बसेल. खेळताना थोडा मात्र प्रॉब्लेम देखील पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पाय सरकली का काय क्रीजवर. यस मजर ये अच्छी फील्डिंग है. 1 रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 47. चेंडू जाऊ दिला. पंचाच्या हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. अगदी ऑप्शनच्या बाहेरच चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी आहे जाफरची. पहिल्या ओव्हरमध्ये 8-5 आताच्या ओव्हरमध्ये मात्र 11 गेलेले आहेत. त्याच्या मागे थोडं क्षेत्ररक्षणाचं काम नीट झालं नाही. 5वं षटक 48. ओ चांगला चेंडू सिंग अँड मिस. कीपर कडून मात्र चुकी झालंय. पांच षटक इकडे समाप्त झाले. 5 ओवर के बाद 49 स्कोर कार्ड पर 4 विकेट के नुकसान पर कुतुब 11 बल्लेबाजी करते हुए. टॉस जीतकर फील्डिंग का फैसला सुल्तान 11 का. और अब तक अच्छी गेंदबाजी हुई है. मैं कहूँगा अच्छी गेंदबाज भी अच्छी बल्लेबाजी भी. अगर 60 बनते तो एक अच्छी मैच देखने मिलेगी. यहाँ से 11 से 12 रन बनाने का प्रयास रहेगा दोनों बल्लेबाजों का. पहली गेंद क्या स्ट्रोक लगा है. ये टिपिकल स्ट्रोक है. एक्स्ट्रा कवर में विराट कोहली कॉपी बुक स्टाइल. गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के पार. आता हुआ ये लाजवाब सिक्सर षटकार. 6 रन. स्कोरबोर्ड 55. 2019 ओडीआई वर्ल्ड कप जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट लिया था उनका जर्सी नंबर 55 बेन स्टोक ये स्कोर कार्ड पर आता हुआ.
पहली गेंद पर प्रेशर झोंक दिया इस वक्त गेंदबाज पर। अच्छी गेंद है, वाइड यॉर्कर, अच्छा स्ट्रोक भी है। कवर के इलाके में ये चुस्त खिलाड़ी है, ये तंदुरुस्त खिलाड़ी है, इनको हल्के में ना ले। ये भले 40 क्रॉस किया है लेकिन 20 साल के लड़के को भी शर्मा जाए इस तरह की फील्डिंग आमिर भाई करते हैं। 1 रन मिलेगा, इसीलिए तो 38 सर्कल के बाहर रखा है आमिर भाई को पहले ओवर से। स्कोरबोर्ड 56, अकीब स्ट्राइक पर। काफी बार है ऑफ स्टंप के छोड़ दिया इस वक्त आकिब ने। 1 रन मिलेगा और वाइट का और एक ऐड होगा, 1+1। स्कोरबोर्ड 2 से आगे जाएगा। स्कोरबोर्ड 58, 58 स्कोर कार्ड पर लगते हुए। और जिस बल्लेबाज ने 2 बड़े हिट लगाए वो स्ट्राइक पे आते हुए, इसी एंड से 2 बड़े हिट आए और दोनों बड़े हिट सीधे वी शेप में। अच्छा बॉल है, गेंदबाज के सर के ऊपर से खेला ये स्ट्रोक, खुद के निकाला बल्लेबाज ने। कलायु का बढ़िया यूज होता हुआ 1 और 2 रन। आकिब के लिए ये देखा जाए तो काफी वक्त है 2 रनों के लिए, क्योंकि लंबे कद के खिलाड़ी है। एक तरफ से दूसरी तरफ जल्द से जल्द पहुंच जाते 10 कदम में, तो 2 रन से स्कोर बोर्ड आके जाएगा। 11 आते हुए अब तक 3 गेंदों में 60 स्कोर कार्ड पर। आखिरी गेंदे बची है और 3 बल्लेबाज तैयार। फैजान 16 पे खेलते हुए, ये और पिच थी। खुद से नाखुश होगा ये बल्लेबाज, क्योंकि और पिच थी, बैट के जोन में थी और सिंगल ही आया। प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं इस वक्त बल्लेबाज का, बैट के मिडल में आया नहीं गेंद, इस वजह से 1 रन। स्कोर कोड 61, 61 रन स्कोर कार्ड पर। अकीब तैयार, 5वीं गेंद, और ये 5वीं गेंद ऊंची गई है, क्या कैच होगा? और प्रयास किया था लेकिन यहाँ पे 1 से ज्यादा कुछ मिलेगा नहीं। अच्छा प्रयास था गेंदबाज का, काफी दौड़े थे गेंदबाज, गेंद के नीचे भी आए थे, लेकिन आखिरी वक्त में जो नजर गेंद पर रही नहीं, इस वजह से ये कैच ड्रॉप होता हुआ स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा। देखिए पहले 3 गेंदों में रन है और उसके अगले 2 गेंदों में अच्छा कमबैक किया है गेंदबाज ने। 62 आखिरी गेंद पहली पारी की, और ये भी अच्छी गेंद है। 1 रन जरूर मिलेगा यहाँ पे, और 1 के 2 शायद मुझे लगता है हो जाएंगे, और हो गए। और ये 2 रन से स्कोर बढ़ आगे जाएगा, और 2 रन के बाद स्कोर कार्ड पर 64। पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये पंचांसाठी व्हॉलेंटियरला विनंती आहे। 64 धावा धावफलकावर आणि 65 धावेचं आव्हान असेल इकडे सुलतान 11ला, कुतुब सीसी आणि त्यांच्या विरुद्ध सुलतान 11। थोडासा ब्रेक घेऊया, इनिंग ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये। तात्पुरता मात्र थांबतोय, पुन्हा एकदा येणार मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा आपण पाहूया MPL मुस्लिम प्रीमियर लीग 2024चा हा महाथरार महासंग्राम डिसेंबर महिन्याचा। 36 चेंडू आणि 65चं टार्गेट असेल सुलतान 11ला।
मैदानाकडे क्रीजवर जात असताना पंचांना बॉल दिलेला आहे. चला मात्र जाऊया आपण सेकंड इनिंग मध्ये. एक बाजूला टीम आहे कुतुब 11, दुसऱ्या बाजूला सुलतान 11. बॅटिंग करताना कुतुब 11 संघाने धावा बनवल्यात त्या म्हणजे 64 64 65 आव्हान आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा, हे लक्षात घ्या. धावा ह्या सेकंड इनिंगला बॅटिंग जे करतील त्यांना पूर्ण करायच्याच आहेत. सरफराज आणि त्याच्या जोडीला सैबाज. पालघर में तो बहुत हुए थे लेकिन इस बार एक भी नहीं आ रहा है. हाँ अब खत्म हो गया स्पॉन्सर, उनका अंदर गिर गया लगता है. चला मॅचला सुरुवात. मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर आहे एक लेजेंडरी गोलंदाज, मॅन फ्रॉम शिरगाव, ब्रँड ऑफ शिरगाव, फवाज शेख आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने सुप्रीमो गाजवलं, ज्याने आपल्या गोलंदाजीने प्रत्येक स्पर्धा गाजवली. टेनिस क्रिकेटची अशी कोणती स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज खेळला नसेल, तो आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेसचा फवाज. पहिला चेंडू स्विचेटचा फटका आहे, रिव्हर्स खेळलाय, थोडं खराब क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन जवळ. मात्र यावेळेसचा चेंडू पायाने अडवला जातोय. यावेळेस राहिल शेख पाहायला मिळतोय. एक बाजूला वडील आहे आमिर शेख, दुसऱ्या बाजूला राहिल आहे. कोण जिंकणार याकडे आपण बघूया. यही खूबसूरती है टूर्नामेंट की कि घर का आदमी अपने घर के आदमी के खिलाफ खड़ा है. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मित्र नाही, मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावर प्रत्येक खेळाडू प्रतिस्पर्धी असतो. फटका इकडे सजवण्याचा प्रयत्न केला. फवाज शेख आपण बघू शकतात, एक दर्जेदार लेजेंडरी खेळाडू, ब्रँड ऑफ शिरगाव, ज्याने मात्र जी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं त्या वर्ल्ड कपमध्ये देखील खेळताना दिसला. मग ती म्हणजे सुप्रीमो चषक. या सुप्रीमो चषकामध्ये पालघर 11 या संघाकडून खेळताना दिसला. जलीश शेखच्या कर्णधारीमध्ये, प्रणय घरतच्या कर्णधारीमध्ये. आणि त्या वर्षी ती स्पर्धा जिंकली देखील पालघर 11ने, म्हणजे सुप्रीमो चषक गाजवलं. त्याचबरोबर स्टंपला जकडून आपल्याला पाहायला मिळतं हुसेन. अगदी दांडेगावचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. लेजेंडरी खेळाडू हुसेन देखील आहे या संघामध्ये. अनुभवाचा भंडार आहे कुतुब 11 असं म्हणायला हरकत नाही. चेंडू झाले 3 धावा झाले 3, 65 टार्गेट. इकडे काय फटका आहे, काय देखना फटका, अगदी डोळ्यांना शांतता देणारा हा फटका. 6 धावा, सुपर स्ट्रोक. टाळ्या चारही बाजूने आल्या या फटक्यासाठी, कारण की इतका देखना फटका, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळला जातोय. 6 धावा षटकार. आजचा आधुनिक क्रिकेट आहे. T20 मध्ये देखील 297 धावा बनल्या आहेत. इंडिया टीम मात्र आपण बघू शकतात अगदी तुटून पडली होती बांगलादेशवर. त्यानंतर साऊथ आफ्रिकेविरुद्ध देखील 250 धावा ठोकल्या. अगदी तशा रीतीने क्रिकेट बदललंय. आणि हे स्ट्रोक आलेत, हे स्ट्रोक क्या बात आहे. सुपर फटकेबाजी. फवाद सारख्या मोठ्या गोलंदाजाला अगदी 2 यावेळेसचा षटकार, ते देखील मात्र कडक स्ट्रोक आहेत.
ऑफसाईडचा मादप सौंदर्य, क्रिकेटचं मादप सौंदर्य ज्याला म्हटलं जातं ते फटके सजवले. बघा युवा खेळाडूला ही मोठी संधी उपलब्ध करून दिला, हा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे इलियास पठाण आणि त्यांच्या एंटायर टीमने. आणि इकडे मात्र आपला कौशल्य, आपलं टॅलेंट दाखवत असताना अगदी सुपर टायमिंग. 6 स्कोरबोर्ड पहा, स्कोरबोर्ड झालाय तो म्हणजेच 15 स्कोर कार्डवर. आता मात्र फटका उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करणार. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते. प्रत्येक चेंडूवर आपण मोठा हिट लगावू शकत नाही. टार्गेट घेऊन खेळणं गरजेचं आहे. तुम्हाला टार्गेट 65चं दिलं होतं, तुम्हाला टार्गेट होतं ते त्यानुसार मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा देखील आल्या होत्या. परंतु जे आहे ना आजचं क्रिकेट, एकाने दुकाने समाधान होत नाही आजच्या युवा प्लेयरचं. कंटिन्यू चौकार षटकार मारतच राहावे हे मनामध्ये घेऊन जातात. 1-2 6 से नहीं चलता है, बार बार बड़े हिट आने चाहिए, ये सोच के खेलते आज के युवा खिलाडी. खऱ्या अर्थाने 2 षटकार आले होते, थोडं संयम बाळगलं पाहिजे होतं, कारण की अजून येणारे 5 ओव्हर बाकी होते. 50 धावेची गरज आहे 5 ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात कुतुब 11ची झाली होती, तीच सुरुवात सुल्तान 11ची देखील झालेली आहे. ये सुल्तान का सुल्तान बनने का मौका मिला था, यहाँ पे गवा दिया. सहबाज बैक टू डगआउट. नए बैट्समैन अकबर. अकबर येतोय नवीन गोलंदाज, फलंदाज, टीमचा कॅप्टन. गेंदबाजी के लिए चांद. षटक क्रमांक दुसरा करण्यासाठी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप ठेवा, खेळायला विनंती आहे. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे, फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे. यानंतर होणारी तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचचा विनर आणि या मॅचचा विनर. क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. PDMPL पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम प्रीमियर लीग सीझन 1 पर्व पहिलं 2024 आपल्याला पाहायला मिळते. 12, 13, 14, 15 आजची तारीख 14. आजचा वार सॅटरडे शनिवार आणि तिसरा दिवस स्पर्धेचा. उद्या मात्र अंतिम दिवस असेल. काय फटका सजवलाय, झाडू शॉट अगदी खेळलाय फलंदाजाने. फलंदाजाचं नाव आहे सरफराज. अगदीच फटका कमालीचा. लालाने ठोक डाला. यावेळेस मात्र 4 धावा. सुपर फटका. अगदी बघायला गेलं तर यूट्यूबला हा फटका जाऊ शकेल असा हा फटका खेळलाय. ज्याप्रमाणे सुपला शॉट बघायला भेटला होता, अशा रीतीने हा झाडू शॉट बघायला भेटला आहे. स्वच्छ भारत अभियान थोडं मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19 स्कोर कार्डवर. सरफराज अगदी चांगली नजर असणं गरजेचं आहे या फटक्यासाठी. आणि अंडरम देखील चांगला खेळतो, त्यामुळे ती चांगली नजर आहे त्याच्याकडे. व्हेरी फास्ट बॉल छान. आकिबचे षटक पॉवर प्ले मध्ये थांबवण्यात आलेला आहे. थोडी अलग रणनीतीने मात्र कुतुब 11 धावतंय. फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. अगदी बॉडी लँग्वेजनेच कळलं होतं की इकडे कॅच एखादा सुटला जाईल आणि तेच पाहायला मिळालं. चेंडू पर्यंत पोहोचलाच नाही. जजमेंट अगदी खराब आली आणि त्यामुळे मात्र कॅच ड्रॉप 2 धावा मात्र मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट जजमेंट असणं गरजेचं आहे आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते. भरपूर कॅच सुटतायत स्पर्धेमध्ये आणि इथे आपण बघू शकता त्या भरपूर कॅच सुटलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये देखील. बघा जिल्हा स्तरीय तुम्ही स्पर्धा खेळतायत. आपको यहाँ पे अपना बेस्ट देना होगा. आपको इतने बड़े लेवल में अगर टीम में जगह मिली है, 11 खिलाड़ियों में आप जगह मिली है, कप्तान ने आपको 11 खिलाड़ियों में लिया है, विश्वास दिखा है, तो उनके विश्वास को टूटने नहीं देना चाहिए. आणि इकडे तेच पाहायला मिळते की थोडा विश्वास तुटतोय की हा कॅच झाला नाही. ह्या कॅचेस आता झाल्या पाहिजेत.
त्यामुळे प्रॅक्टिसला मी नेहमीच म्हणतो की प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करतात ना तेव्हा फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही, तर फिल्डिंगने देखील तुम्ही आपल्या संघाला जिंकवू शकता. तर प्रॅक्टिस करताना फक्त बॅटिंग आणि बॉलिंगवर फोकस करू नका, तुम्ही फिल्डिंगवर देखील फोकस करा. आजची युवा मी बघतो जास्त करून बॅटिंग आणि बॉलिंग या दोन ठिकाणीच लक्ष देतात, फिल्डिंगवर लक्ष देत नाही. जॉन्टी रूट्सचा विचार केला तर जॉन्टी रूट्स आजही त्याच्या बॅटिंगने ओळखला जात नाही, तो त्याच्या फिल्डिंगने ओळखला जातो. काम असं करा की जे लक्षात राहिलं पाहिजे सर्वांच्या, मग ते कोणतेही असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, वाईट चेंडू येईल, ते काम तुमचं असं आलं पाहिजे की मात्र सर्वांना आठवण राहिली पाहिजे त्या कामाची, मनामध्ये ते फिट झालं पाहिजे. धावसंख्या 1 पुढे जाईल. आजही कोणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर लगेच आपण म्हणतो की जॉन्टी रूट्सची आठवण करून दिली. हालाकी कित्येक क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी चांगली कमालीची फिल्डिंग केलेली आहे, चांगले खेळाडू पाहायला मिळाले, परंतु एकच नाव येतं ते म्हणजे जॉन्टी रूट्स, साऊथ आफ्रिकेचा अप्रतिम खेळाडू. ओव्हर पिच झोन मध्ये उठाया और भेज दिया, वन बाउंस, बाउंड्री लाइन पार. आ रहा है ये MPL चौकार, 4 धावा. अगदी चांगली फलंदाजी होत असताना 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला ते यावेळेस 26-26. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा पाहिलेलं आहे, जेव्हा जेव्हा कॅच सुटला जातो तेव्हा तेव्हा बॅट्समन धावा बनवतो आणि इकडे देखील तीच सुरुवात झालेली आहे, धावा बनवल्या जात आहेत. एक चांगली मॅच जर तुम्हाला खेळायची असेल तर मात्र तुम्हाला गुणवत्ता दाखवावी लागेल. गोलंदाज प्रयत्न करतोय, प्रयत्नाला यश येत नाही, त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षक. असं म्हणलं तर कॅच जेव्हा उडतो ना तेव्हा अर्धी कामगिरी गोलंदाज करतो, अर्धी कामगिरी क्षेत्ररक्षकाला करायची असते. इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होणार, 1 धाव बसेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27 धावा धावफलकावर. अगदी पॉवर प्ले मध्ये धावा बनवल्या जात आहेत. आता बऱ्याच वेळानंतर मला तर वाटते स्ट्राईकवर फलंदाज आलेला आहे, तो म्हणजेच अकबर. पहिल्या ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवर गेला होता आणि त्यानंतर मात्र हातात स्ट्राईक केलेल्या जवळजवळ 6 चेंडू नंतर चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच 5 शेवटचा चेंडू असेल. 27 धावा, 65चं टार्गेट आहे, 65. नक्कीच आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. 4 टीम पुढे गेलेल्या आहेत आणि 4 टीम मधले अजून 2 टीम बाकी आहेत. त्या कोण असतील, परंतु काय फटका आहे इकडे, झोपला परंतु चेंडूला पाठवला. गिरेंगे पडेंगे लेकिन गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजेंगे, ते सांगतायत फलंदाज. अगदी पहिल्या चेंडूवर झाडू शॉट बघितला तर या फटक्याला काय नाव द्यायचं यावर प्रश्नचिन्ह आहे आणि आपण बघू शकता बैठक स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र यावेळेस फटका सजवला, डाव्या हाताचा फलंदाजाने षटकार खेचला. कॅप्टनने मात्र खूप चांगली टीम निवडलेली आहे. हीच तर आसिफची खासियत आहे. आसिफला प्लेयर ओळखता येतात, आसिफला माहिती आहे की मला कोणते प्लेयर पाहिजेत, मी कोणाला घेऊन स्पर्धा जिंकू शकतो आणि त्या क्वालिटीचे प्लेयर इकडे घेतलेले आहेत त्याने. आणि आसिफच्या निर्णयाला मात्र अगदी खरं ठरवत असताना त्यांचे सर्व खेळाडू, गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, फिल्डिंग म्हणा, अगदी चांगली कामगिरी. 2 षटकामध्ये 33 आणि बघा आमिर भाई, आपण बघू शकतात की बरीच सिनियर खेळाडू आहेत परंतु पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवलं जातं. किती युवा खेळाडू असतील परंतु हा मेसेज पाठवणं गरजेचं आहे. आणि आमिर आपण बघू शकतात IPL मध्ये देखील पाहायला मिळाला की 0 इगो असलेला प्लेयर तो म्हणजे फॅफ डुप्लेसी, साऊथ आफ्रिकेचा कर्णधार होता तो तेव्हा, तरी देखील चेन्नई सुपर किंग्सच्या स्क्वॉडमध्ये 11 मध्ये नव्हता तर पाणी घेऊन खास प्लेयरला पाणी देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला होता. अगदी इतके चांगले प्लेयर्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकीब आलेला आहे, अगदी याच्याकडे टॅलेंट आहे, अगदी हातखंडा आहे गोलंदाजीमध्ये आणि सध्या टीमला गरज देखील आहे. जी तुमच्याकडे क्लास आहे,
जी तुमच्याकडे गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेची गरज देखील आहे आणि असं म्हटलं जाते की तुमची गुणवत्ता तेव्हाच दाखवा जेव्हा टीमला गरज असेल. खऱ्या अर्थाने मात्र आता गरज आहे. फटका इकडे स्विंग केलाय, उंचच गेलाय, यावेळेस कॅच होणार का? यस, इकडे राहील. अगदी सांगतोय ये तो मेरे बाय हात का खेळ आहे. इझी कॅच. इकडे विकेटचं पतंग, बॅक टू डगआउट. इथे मात्र आला विकेट. बघा गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, जिकडे गरज असेल तिकडेच ताकद दाखवावी. आणि इकडे मात्र आकिब 2 डॉट चेंडू घेतोय आणि त्यामध्ये विकेट आत आहे. 33 झालेल्या होत्या कारण की धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच 32 आणि चेंडूचा विचार केला चेंडू 22 आहे. थोडं अवघड राहिलेलं आहे कुतुब सीसी साठी, कुतुब 11 साठी, कारण की आकिबला बोलवण्यामागे थोडा उशीर झाला असं आता वाटायला लागलंय, कारण की अजूनही येणारे बॅट्समन भरपूर बाकी आहेत. 2 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन टीमचा कर्णधार, टीमचा सिपा सलार आपल्याला पाहायला मिळते. असे मुछाले मैदानाच्या आतमध्ये येत असताना आकिब बघूया आसिफ समोर कशी रणनीती असेल, कारण की एक प्लस पॉइंट आकिबकडे आहे की त्याची हाईट. अगदी त्याच्या हाईटमुळे जो चेंडू जो आहे तो चेंडू अतिरिक्त बाउन्स त्याला भेटतो. गुडलेन स्पॉटला जरी पडला तरी तो खांद्याच्या लेवलला चेंडू येतो आणि वेगवान गोलंदाज आहे. अगदी वेगाने चेंडू हाताळला जातो आणि इथे आपण बघू शकतात आकिब आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आसिफ मुछाले ऑन स्ट्राइक. नो स्ट्राइकला डाव्या हाताचा फलंदाज तो म्हणजेच अकबर. 33 वर 2. पहिला चेंडू खेळणारा आसिफ आणि कॅप्टन टू कॅप्टन आता समोर आहे. कॅप्टन टू कॅप्टन मध्ये फटका फसलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये थोडी चुकी झाली होती, परंतु इकडे विकेट आलाय. अगदी टेन्शन वाढलं होतं क्षेत्ररक्षकाचं देखील, धडधड वाढली होती आणि सेकंड अटेम्प्टला कॅच. विकेटचं पतंग, बडी मछली सस्ते में जाल में फंस गई. यावेळेस आपण बघू शकतात बडा विकेट. आसिफ बॅक टू डगआउट. कमाल करतोय आकिब. भली आला होता तेव्हा थोडा अडचणी टीम होता, बॅट्समन देखील फॉर्म मध्ये होते, परंतु आकिबने सांगितलं हरकत नाही, माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे स्किल आहे गोलंदाजीचा आणि मी इथे मात्र या टीमला जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत मात्र या टीमला मी हरू देणार नाही. इथे आमिर नवीन फलंदाज. यस, तब्बू 11 इन टीम से विनती है कि खाना तैयार है, खाना खा ले. तब्बू 11 टीम के प्लेयर से विनती है, खाना तैयार है, खाना खा ले. जेवून घ्या, कारण की तुमची मॅच जी आहे ती 4थी असेल, तर आता वेळ आहे तर तुम्ही जेवून घ्या. नवीन बॅट्समन आमिर आलेला आहे. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाजीकडे आपण बघू शकतात. 3 डॉट आलेले आहेत, 2 विकेट, त्यामध्ये दोन्ही मोठे विकेट, त्यामध्ये आसिफचा विकेट मिळालाय. आमिर शेख मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आता एक बाजूला हॅट्रिक साठी 500 अकाउंट ओपन झालेला आहे, एटीएम ओपन झालेला आहे कुतुब भाऊचा आमच्या. आणि इकडे आपण बघू शकतात हलक्या हाताने खेळलेला आहे. मुझे लगता है कुतुब भाई ने हैट्रिक लेने के बाद सीधा देना मांगता था तो शायद हैट्रिक भी हो जाती. बल्लेबाज ने सुन लिया इस वक्त 500 है तो मैं हैट्रिक भी लेने नहीं दूंगा. आमिरची शैली आहे की तो मात्र सिंगल डबल वर चांगल्या रीतीने कॉन्सन्ट्रेट करतो, मॅचला घेऊन चालतो. आणि इकडे आपण बघू शकतात की तेच काम त्याने केलं. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे नेला. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 34 अजूनही 31 बनवायचे आहेत. चेंडू फेकून झाले 4 म्हणजे 20 चेंडू आणि 31 धावा. आकिबच्या 2 ओव्हर खूप महत्त्वपूर्ण ठरतील कुतुब संघासाठी, कुतुब 11 साठी. खास करून या ओव्हरमध्ये कमाल केलेली आहे. 2 विकेट देखील, 4 चेंडू हाताळलेत आणि 1च धाव खर्च केलाय, परंतु हा विकेट देखील महत्त्वपूर्ण असेल कारण की पहिल्याच चेंडूवर त्याने हात खोले आणि षटकार खेचलाय. अकबर स्ट्राइकला आहे. डाव्या हाताचा एक अलग शैलीचा
यावेळेस आपण बघू शकतात फलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर टेनिस क्रिकेट मधला टिपिकल स्ट्रोक खेळला. आकिबला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अगदी आता मात्र कॉन्फिडन्स हाय होत असताना गोलंदाजाचं अगदी आपण बघू शकतो चेंडू फेकण्या अगोदर करून आवाज येतोय गोलंदाजाच्या तोंडातून. शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला, तिसऱ्या षटकामधला. इकडे फटका स्विंग केलाय. अगदी पायामध्ये चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक इकडे मात्र नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 35. आकिब कुरेशीची ओव्हर आवडली सुद्धा टाळ्या जोरदार होऊन जाऊ द्या. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवलेल्या आहेत. कॅप्टन कसा असावा तर कॅप्टन आकिब कुरेशी सारखा असावा हे दाखवत असताना ज्या ताकदीसाठी त्याला या संघामध्ये घेतले ती ताकद मात्र दाखवत असताना आकिब, कारण की फवाद सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याला मार पडला, ज्यावर मात्र हल्ला झाला, खास करून 2 षटकार आले आणि भरपूर धावा 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर बघायला गेलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बरोबर 30-10च्या सरासरीने बनवायचे आहेत. चलिए हुसैन भाई थोड़ा स्पीडअप रखिए खेल को, ये ध्यान में रखिए, वक्त बचाना है. गेंदबाज फवाज. फवाद मॅन फ्रॉम शिरगाव, मॉडर्न शिरगाव संघाकडून खूप चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजाचा जादूगर म्हणून त्याला ओळखलं जातं. खास करून दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. अगदी लेग स्विंग, इन स्विंगर, आउट स्विंगर गोलंदाजी पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा फवादवर, कारण की इथे 2 चांगले फलंदाज आहेत, खास करून अकबर. बॅट सुटली अकबर कडून. तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्या स्ट्रोकवर षटकार मिळाला होता. यॉर्कर चेंडू बैठ पडे क्रीज में बल्लेबाज. आता मात्र काही फलंदाज आहेत ज्यांच्याकडून बॅट सुटते हातातून, त्यामधील एक अकबर आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेल की कीपरने सावध राहा. खूप मोठा अनुभव आहे कीपरकडे. हुसेन भाई अगदी फिल्डिंग सजवत असताना लो स्कोरिंग मॅच तर नव्हती, परंतु 65 पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 आल्यावर थोडी लो स्कोरिंग झालंय, परंतु तिथे देखील मात्र आकिबने कमाल केला आणि आता पहिला चेंडू डॉट आलाय. आता 17 मध्ये 30 ची गरज आहे. इथे मॅच कुठेही जाऊ शकते, दोन्ही बाजूला बॅलन्सिंग आहे. याच्यासाठी बोलवलं होतं फवाजला. इकडे मात्र जी गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती यावेळेस दाखवत असताना विश्वास दाखवला कॅप्टनने आणि विकेट भेटल्यानंतर आपण बघू शकतात एन्जॉय करत असताना फवाद देखील, कारण की माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा गेल्या होत्या. इथे विकेट येणं गरजेचं होतं आणि विकेट आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आहे तो म्हणजेच 35. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अफान. बासिद. बासिद नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या 2 चेंडू मात्र काय कमालीचे हाताळलेत. एक बाजूला राहिल पाहायला मिळतोय, एक बाजूला आमिर पाहायला मिळतोय. वडील जिंकणार की मुलगा जिंकणार ही मात्र बघूया, शर्यत आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू मात्र झालेले आहेत अजूनही. बघायला गेलं तर चेंडू बाकी असतील. षटकातले 4. उजव्या हाताचा फलंदाज बासिद मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस स्ट्राईकवर आहे. चेंडू असतील 16 धावा बनवायचे 30. अगदी सुरुवातीला असं वाटलं की सहजरित्या टार्गेट पूर्ण केलं जाईल, परंतु आकिब आल्यानंतर परिस्थिती बदलली.
क्रिकेटचं हीच मजा आहे. वेळ काळ बदलला जातोय. बॅक टू बॅक विकेट येत असताना आकिब आए आकिब छाए उसके बाद फवाद आए अब फवाद छाए. विकेटची लढी येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दुसरा विकेट. इकडे आपण बघू शकतात बासित फक्त आला, हजेरी लावली क्रीजवर आणि मैदानाच्या बाहेर जात असताना विकेटचा विचार केला तर विकेट आपल्याला पाहायला मिळते. तुम्हीच द्या तुमच्या हाताने जेव्हा गोलंदाज बाहेर येईल. आणि या 2 विकेटसाठी ऑनर हॅट्रिकसाठी ऑनर कडून मात्र इथे एटीएम ओपन झालेला आहे. 5-0-0 500 रुपये इथे देण्यात येतील गोलंदाजाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सरफराज गोविंदा नावाने जास्त फेमस. काय मॅच चाललंय मैदानाच्या आतमध्ये. पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी कोशिश कर, थोड़ा जोर लगा, किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है. अगदी बघायला गेलं तर मॅच असं वाटलं होतं की 4 ओव्हर 4.5 ओव्हर मध्ये फिनिश होईल, परंतु आकिबने मात्र 2 धावेचे षटक हाताळलं, 2 विकेट घेतले आणि फवाज आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक पाहायला मिळेल का. राईट मोर द विकेट. गोलंदाज तयार. मनगटाची जादू दाखवत असताना अगदी बॅटच्या समोरून जातोय. डॉट चेंडू आलाय. कोणी मात्र हॅट्रिक घेतली तर ऑनर कडून कुतुबबाई कडून इकडे मात्र आपण विचारलं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि हा बघायला गेलं तर प्रोत्साहन वाढवला जातो खेळाडूंचं. जोश मध्ये आलेले आहेत आता कुतुब 11. फटका स्विंग केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कॅच होईल का. कॅच आला. 3रा विकेट. अगदी फवाज क्या बात है. सुल्तान पे भारी पड़ते हुए इस वक्त फवाज मॅन फ्रॉम शिरगाव. 5 चेंडू आणि एकही धाव नाही. 3 विकेट. मेडन षटक पाहायला मिळेल का. काय कळलं पलटी मारलंय मॅचने. रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि कोणाला बघायचं असेल तर इथे त्याचं ज्वलत आणि जिवंत उदाहरण पाहायला मिळते. अगदी पलटी मारलाय खेळाने. अगदी रंग बदललाय. त्यामुळे कधी वेळ बदलेल काही सांगता येत नाही. बघा वेळवेळेचा खेळ आहे. सकाळी जी शाळेची घंटा वाजते शाळा भरताना ती विद्यार्थ्यांना आवडत नाही, परंतु तीच घंटा जेव्हा संध्याकाळी वाजते तेव्हा मात्र विद्यार्थ्यांचा जो आनंद असतो तो गगनान मावेला असतो. हा फरक आहे वेळेचा. आणि इकडे देखील आपण बघू शकतात अगदी पलटी झाले खेळ. 5 डॉट 3 विकेट. मेडन षटक पाहायला मिळेल का बघूया. इथे मात्र विश नेटवर्क साठी देखील एक चांगला चांगली व्हिडिओ इकडे मिळणार आहे. यात काही वाद नाही. डॉट आला तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कोण गेलाय. मजर आलेला आहे. इकडे मात्र चेंडू जातोय. शॉर्ट थर्ड मॅनला खराब क्षेत्ररक्षण आहे आणि 1 धाव पूर्ण केली. खराब फिल्डिंग. अगदी सिंगल मिळणार. 1 रन मात्र इकडे मिळते. बाईच्या रूपात ही धाव आहे. म्हणजे डॉट बॉल आला असता कीपर कडून चुकी झाली. त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन कडून चुकी झाली. सिंगल धावेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फवाज साठी. क्या बात आहे. एकदम अप्रतिम गोलंदाजी. कौतुकास्पद. जेवढं बोलेल तेवढं कमी. आणि इकडे 1 धावेचं षटक हाताळलं. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 33, पुढच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 3. आणि इकडे आपण बघू शकतात खेळ बदललाय. स्कोरबोर्ड पाहायला मिळते तो म्हणजे 36. विकेटचा विचार केला विकेट गेलेल्या 6. आता मात्र पाहिजे ते म्हणजे 29. चेंडू असतील 12. आकिबचं ओव्हर आहे. इथे टेन्शन आता बॅटिंग टीम कडे आहे कारण की आकिबची ही ओव्हर आहे. अगदी खेळ बदलला जातोय. क्रिकेटचा खेळ हा असाच आहे. कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. शेवटपर्यंत जिद्द ठेवणं गरजेचं आहे. नेव्हर गिव्ह अप. घेऊन चालणं तुम्ही गरजेचं आहे. काय कमालीची मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. या आपण बघू शकतात
आकिब, आकिब नंतर फवाद. चला वेळ थोडा कमी घ्या, दोन्ही टीमला विनंती आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धेला मजा येत असताना याला म्हणतात खऱ्या अर्थाने स्पर्धा आणि मॅच. खास करून पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिलं आपल्याला पाहायला मिळते. चर्चा होत आहे आता मैदानाच्या बाहेर, खेळ कुठे होता आणि खेळ कुठे आलाय आता मात्र चर्चा होत असताना. 12 मध्ये 29. आकिब तयार. पहिला चेंडू शॉटला, अगदी पुलचा फटका, पॉवरफुल छातीवरच्या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. येतोय षटकार. कभी इधर कभी उधर, कधी पारड जड सुलतानचं, कधी पारड जड कुतुबचं, आणि षटकार आलाय. 23 ची गरज 11 मध्ये. शॉर्ट चेंडू होता, तयार होता इकडे फलंदाज. फलंदाजाने मात्र इकडे पाठवला स्क्वेअर लेगला, षटकारासाठी चेंडूला. छातीवरचा चेंडू होता, काय कमालीचा फटका सजवलाय. सुपर मात्र बॅटिंग. चेंडू असतील 11 चेंडू मध्ये 23 बनवायचे आहेत. कुठेही मॅच जाऊ शकते, काही होऊ शकते क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट हा ओळखला जातो. जेंटलमॅन खेळ म्हणजेच क्रिकेट ओळखला जातो. 11 मध्ये 23. षटकार आलाय, आकिबवर हल्ला झालाय. पुन्हा एकदा फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार. येतोय चौकार. सुपर फटकेबाजी. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या धावा कव्हर केल्या होत्या, आता मात्र फलंदाज ती भरपाई भरून काढत असताना यावेळेस पाहायला मिळत आहेत. बघा गोलंदाज आकिब त्याच्यावर हल्ला होत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मजर शेख. आकिब कुरेशी कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर दोन्ही वेळेस हावी दिसला मजर. बोला कि यहाँ पे मुझे गेंद आ रही है नजर और गेंद को भेज दूंगा बाउंड्री लाइन के पार बड़े हिट के लिए. स्कोरबोर्ड 46. अब चाहिए 20, अब चाहिए 19. 10 गेंदे 19 रन. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 10 आलेत. पुन्हा एकदा प्रेशर गोलंदाजावर झुकून दिलंय. पुन्हा एकदा टेन्शनचं वातावरण फिल्डिंग टीम मध्ये. इकडे मात्र यावेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. शफल झाल्यानंतर तुम्ही वाईट मागणार तर वाईट मिळणार नाही आहे. इथे डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. अगदी मात्र 3रा चेंडू डॉट आलाय. मजर तयार, गोलंदाज आकिब तयार. काय सुपर मात्र यावेळेसचा खेळ होत असताना षटकार चौकार देखील पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू देखील पाहायला मिळतात. पायातला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक यस नो यस विकेट. खूप चांगली कॅचिंग करत असताना यामुळे म्हटलं तर कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. तुम्ही जितकी चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये करणार तेवढाच मात्र कॉन्फिडन्स गोलंदाजाचा वाढला जाईल. अगदी उंच गेला होता चेंडू. अशा कॅचेस पकडणं सोपं नाही आहे. अगदी चांगली जजमेंट असणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा हवेमध्ये चेंडू जातो वर तेव्हा अगदी मात्र चेंडू हालतो आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर कॅच करणं थोडं सोपं राहत नाही आहे. आणि इकडे आपण बघू शकतात एक चांगली कॅचिंग, चांगली नजर पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मात्र बघायला गेलं तर आपण बघू शकता 46. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट आणि पुढच्या 2 चेंडू आपण बघू शकता डॉट. आणि माजिद 11 की टीम से विनती रहेगी कि आप जो कॉम्बॉक्स के बाजू में स्टेज बना है, पवेलियन कक्ष बना है, वहां पे आ जाए. इथं फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अगदी चांगली जजमेंट. इकडे मात्र भेदू शकला नाही. डीप स्क्वेअर लेग रिजनला कॅच केला जात आहे. बॅक टू बॅक विकेट येत असताना 8वा गडी तंबूच्या आसऱ्याला अहमद आए और अहमद गए. अमजद आए, अमजद गए. 8 विकेट गेलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 10, त्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरचा विचार केला डॉट विकेट. विकेट पुन्हा एकदा हॅट्रिक वर आहे
आणि कुतुब भाऊ आमचे आहेत तयार 500 रुपये. नवीन बॅट्समन जाफर आपल्याला पाहायला मिळतोय. जाफर का सफर इस मैच में अब तक बढ़िया रहा है, लेकिन ये आने वाली 7 गेंदे रन बनाने 19, अभी भी मैं कहूंगा कि ये मैच आ सकती है बल्लेबाज की तरफ. 2 बड़े हिट लगाने होंगे, बल्लेबाजों को जिम्मेदारी उठानी होगी. असं नाही की मात्र खालच्या फलंदाजाने कधी मॅच जिंकवली नाही. कित्येकदा पाहिलेलं आहे खालच्या फलंदाजाने देखील मॅच जिंकवलेली आहे. आणि इथे देखील मात्र हे खालचे जे फलंदाज टॅलेंटर ज्याला म्हटलं जातं ते आता मात्र पाहायला मिळत आहेत. आणि जाफर डाव्या हाताचा फलंदाज. शेवटचा चेंडू 7 चेंडू 19 धावा. अगदी जागा दाखवली होती, फटका फसलाय. हॅट्रिक आकिब कुरेशी. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात आमच्याकडे कॅश प्राइज जमा झालेला आहे 500 500 रुपयाचं. त्यांचे संघ मालक कुतुब भाऊने मात्र इकडे 500 रुपये जमा केलेले आहेत हॅट्रिकसाठी. आणि काय कमालीची गोलंदाजी. लास्ट विकेट 11वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी जाफरने जागा दाखवली ती पायामध्ये चेंडू हाताळला. आणि आता मात्र शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिस्टर परवेज. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परवेज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाज मीनू आपल्याला पाहायला मिळतोय. काही मॅच आपल्याला पाहायला मिळते कभी इधर कभी उधर. शेवटपर्यंत मात्र जर बघायला गेलं तर मजा आली, परंतु आता पार्ट जर पूर्णपणे फिल्डिंग टीमचा आहे. आता मात्र बघायला गेलं तर 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये 19 धावा, परंतु एकच विकेट हातामध्ये. 19 धावा निघतायत, निघत नाही असं नाही, परंतु विकेट मोठा फॅक्टर आहे. इथे चिंतेचं वातावरण तेच आहे. आमिर काय करू शकेल. अंडरम बॉक्स क्रिकेट असतं तर मी आमिरवर फुल विश्वास दाखवला असता. कित्येकदा त्याने अशा मॅचेस जिंकवलेल्या आहेत. 3 बॉल 12 चौकार 3 लगावलेले आहेत. 4 बॉल 16 चौकार 4 लगावलेले आहेत. आमिरने हे काम केलेलं आहे आणि एकदा नाही कित्येकदा केलेलं आहे. परंतु इकडे ओव्हरम क्रिकेट आहे आणि 19 धावेची मोठ्या धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू फटका फसलाय. कॅच होणार का. कॅचवर आलाच नाही क्षेत्ररक्षक. आळसगिरी सोडणं गरजेचं आहे. तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे पूर्णपणे क्रिकेटमध्ये. हा कॅच झाला पाहिजे होता. आजचा जो क्रिकेट आहे ना त्या क्रिकेटमध्ये हा कॅच अगदी सोप्या रीतीने घेत आहेत. आपण बघू शकता जो प्रोफेशनल लेवलचा क्रिकेट आहे त्या क्रिकेटमध्ये हा कॅच अगदी इझिली डन करतायत. इथे कुठे ना कुठे आपले युवा खेळाडू सध्या काही जे आहेत ते मागे पडतायत. यानंतर होणारी मॅच हे लक्षात घ्या. जो टीम विजेती होईल ती टीम बरोबर मॅच असेल. आणि इकडे चित्र दिसतंय कुतुब 11 इथे पुढे जाईल, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. 5 मध्ये 18 आहेत. आसिफ जरा उभा राहिला असता तर मात्र काही ना काही परिस्थिती बदलली असती, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये जर आणि तर याला जागा नाही आहे. जे घडलं ते घडलं. जो जिंकला तो जिंकला. जो जीता वो सिकंदर. 5 चेंडू 18 धावा. 5 मध्ये 18 ची गरज. शेवटचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. काय घडलं इकडे. हा बघा या क्रिकेट बदलतोय. हा मात्र खेळ बदलतोय. वाईट चेंडू मला तर वाटते आहे आणि त्यावर मात्र 2 पूर्ण झाल्यात. इकडे डाऊन द लेग साइड हाताळलाय वाईट चेंडू. 2 पूर्ण आणि बाईच्या रूपात या धावा टोटल येतील 3 धावा. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 50. आता मात्र जर बघायला गेलं तर धावा पाहिजे असतील त्या म्हणजेच 5 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर तयार. स्ट्राइकला परवेज. 5 चेंडू 15 धावा. थोडा मात्र नाखुश आहे त्यांचे टीमचे सर्व खेळाडू की चेंडू खराब एकदम हाताळला. 5 चेंडू 15 धावा.
तिकडे मात्र अपील केली जाते, एक धाव मिळेल, एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 51, 4 मध्ये 14ची गरज. आमिर काय हे कारनामा करेल? क्या आमिर के बल्ले से रन आएंगे? वक्त की मांग है और टीम की जरूरत है, ये बड़े हिट आने चाहिए. 4-14. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खडा वो सबसे बड़ा. इकडे आमिरच्या बॅटमधून फटका सजवला, स्विंग केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या हातामधून निघून जाणार मला तर वाटते. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, खराब फिल्डिंग परंतु 2 धावा येत असताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 53. चेंडू 3 धावा 12 बनवायचे, 3 चेंडू 12 धावा. षटकार येईल का? मॅच मध्ये मजा येईल, प्रेक्षकांमध्ये मजा येईल. इकडे षटकार आला तर अजूनही मजा येईल. शेवटची जोडी आहे, शेवटच्या जोडीने इथे मॅच अगदी पकडून धरलंय. आमिर संकट मोचक अंडरम बॉक्स गेमचा इथे देखील ओव्हरऑल मध्ये देखील थोडा संकट मोचक बनेल का बघूया. आता प्रार्थना सुरू झाल्या असतील दोन्ही टीम कडून. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, अगदी चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. 2-12, 2-12 दोन्ही षटकारांची गरज. दोनों टीम तैयार है टॉस साठी, हे देखील तैयार रहा. नियाज भाई आपके टीम के कप्तान से दरख्वास्त रहेगी कि कॉम्बॉक्स की तरफ आके रहिए. 2 चेंडू 12 धावायची गरज. प्रेक्षकांचं मन इकडे आहे की इकडे षटकार आला पाहिजे तर मॅच बघायला मजा येईल, परंतु कुतुबचे प्रेक्षक आहेत ते सांगेल डॉट येऊ. फुलटस होता, खराब चेंडू होता. अगदी मात्र या खराब चेंडूला कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या हिट मध्ये. 1 धावेने आता मात्र सुनिश्चित होतोय विजय, तो म्हणजेच कुतुब 11चा. अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला, अगदी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम लढताना पाहायला मिळाल्या, परंतु अंतिम क्षणाला आता मात्र बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही कुतुब 11. शेवटचा चेंडू 1 मध्ये मात्र 11 धावेची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 33 आल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मॅच जी आहे ती 1 चेंडू 11 वर येईल. आणि इथे दाखवते की क्रिकेट काय आहे. इथे बऱ्याच जणांना काहीतरी शिकून जात असताना क्रिकेट की कधी कुठेही बदलू शकतो आणि बदललाय. अभिनंदन कुतुब यावेळेस 11 संघ मॅच विन होताना पाहायला मिळते. आणि बघायला गेलं